नमस्कार मंडळी. सो आज गुढीपाडवा स्पेशल करणार आहे श्रीखंड. इथे मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे. दह्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आता मी इथे असं पाणी काढून घेतलं आणि दहाला बांधून घेतलं आहे. 3 तास ठेवून द्यायचं, म्हणजे पूर्ण पाणी निघून जातो. इथे एका बाजूला मी केशर श्रीखंड करते म्हणून केशर घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं. मस्त असा दुधाला रंग आलेला आहे. इथे साखर 1/2 किलो साखर घेतली अर्धा किलो दह्यासाठी. मस्त वाटप करून घ्यायचं. वेलची टाकू शकता, पण मला फ्लेवर नको म्हणून मी वेलची नाही टाकली आहे. इथे मी आता मस्त असा चक्का रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये ॲड करणार आहे वाटलेली साखर. थोडंसं मिक्स करून घ्यायचं, असं फेटायचं आहे आणि दूध ॲड करायचं. मस्त असं घट्टसर होईपर्यंत फेटत राहायचं आणि रात्रभर सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. म्हणजे नेक्स्ट डे आपला श्रीखंड मस्त रेडी होतो. आता वरून मी बदाम टाकते. काजू, बदाम, पिस्ता असं काहीही तुम्ही टाकू शकता. मी ते बदाम घेतलेले आहेत. सो तुम्ही बघू शकता मस्त असं श्रीखंड रेडी आहे. रात्रभर मी सेट होण्याला ठेवलेला. मस्त लागतो, तुम्ही ट्राय करून बघा. चला तर मंडळी, या खायला. बाय.